तर आपल्याला सुकटची रेसिपी टाकायची आहे. मग त्यासाठी थोडीशी कांद्याची पात पाहिजे. शेतामध्ये कांदे लावले, त्याची पात आणायला जाऊया. चला, तिथे लावली ती. हे बघा बघा, वांग्याची रोपं लावली ती. कांद्याची पात आहे. ह्यातलं आपल्याला एकच न्यायचं आहे. बघू शकताय का? हो, हे बारीक बारीक आहे. ह्यातलं आपल्याला फक्त एक दोनच न्यायचं आहे. ती थोडीशी कांद्याची पात घेतल्या, थोडीशीच लागणार आहे, जास्त नाही लागणार म्हणून थोडीशी घेतल्या. आणि आपण वांग्याची रोपं जी बघितली होती की नाही मध्ये आलेली बघा, उगवून आपल्याला दिसलेली, ती केवढी झाली ते बघूया. चला, पावट्याची शेंगा आले ते का, थोडं घेऊन जाऊया. म्हणजे मला सापडले ते, मी लय दिवसाला आल्या बघा. बघू शकता तुम्ही, खूपच दिवसानंतर आल्या, त्यामुळे पावट्याची शेंगा सापडले. त्या घेऊन जाऊया. म्हणजे संध्याकाळचं मस्तपैकी झणझणीत कालवण बनवूया. बघा घाम किस्त आलाय. तू बघा पावट्याची शेंगा किती टच्च झाले त्या, आणि कोणाचं लक्षच नाही. ताज्या चणुल्या पावट्याचा आता दर काय बाजारमध्ये चालू आहे माहिती आहे का? 60 रुपये पावशेरनं विकायला लागली ती. मला तर घेऊच वाटत नाही. आपल्या शेतामध्ये लावलं की कसं बघा मिळते खायला. चला आता जाऊया. आणि ही बघा मेथीची भाजी, की ते बघा 2-3 सऱ्यांमध्ये लावल्या. जी आपली नाही, आमच्या चुलत सासूबाईंची आहे. त्यांच्या शेतात पण लोकांनाच लावलेले, त्यांना बिया पाहिजे होत्या म्हणून. ह्याच्या शेंगा येते त्या वाळवून त्याच्या बिया काढता येते त्या. हे बघा आमचं घर आहे इथंच, आणि इथंच शेत आहे, लांब नाही. ऊन पण लई लागायला लागले. चला मित्रांनो, आता घरी जाऊया. कारण आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण घेतलेलं झालंय. आपलं काम, आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण घेऊन चाललोय, त्याच्यापेक्षा जास्तच घेऊन चाललो. तर तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल शेतकऱ्यांचा, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.